ऐसा निश्चयाचा मेरू झाला ऐसा निश्चयाचा मेरू झाला तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा म्हणे वंश धन्य त्या तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा वंश धन्य त्या ऐसा निश्चयाचा मेरू झाला मेरू झाला ऐसा निश्चयाचा मेरू झाला चल चित्ताशी ठेवून या ठाई चित्ताचे ठेवून या ठाई चंचल चित्ताशी ठेवून या ठाई चंचल चित्ताचे ठेवून या ठाई संतांचे पायली न भावे संतांची पायरी न व्हावी संतांची पायरी न व्हावी गोपार खुमा गोपार गोपार खुमाई गोपार खुमाई जय गोपार विठोबार 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 येऊनी नरदेहा विचारावे सार येऊनी नरदेहा विचारावे सार येऊनिया विचारावे सार येऊनिया विचारावे सार धरावा पैधीरा भजन मार्गे धरावा पैधीरा भजन मार्गे चंचल चित्तासी ठेवोनिया ठाई चंचल चित्तासी ठेवोनिया ठाई धरावा पथीर भजन मार्गे धरावा पथीर भजन मार्गे चंचल चित्तासी ठेवोनिया ठाई चंचल चित्तात ठेवूया संतांचे पाये लेन भावे संतांचे पाये संतांचे पाये लीन भावे संतांचे पाये लीन संतांची पायली नवावे आ
संतांचे पाये लीला व्हावे चंचल चित्तासी ठेवोनिया ठाई चंचल चित्तासी ठेवोनिया ठाई वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडले वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज के जय विठ्ठल 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 चंचल चित्ताशी ठेवून या ठाई संतांचे पायी लीन व्हावे भावाच्या पै धरावा निश्चय तेने भय देशोधडी नामा प्रति जगी साधन सोपे नाही आवडे गाई सर्व काळ तुका मने वंश धन्य त्या नराचा धन्य त्या नराचा ऐसा निश्चयाचा मेरू झाला चंचल चित्ताशी ठेवून ठाई संताची पायी लीन व्हावे विठ्ठल विठ्ठल विचारावे सार धरावा पै धीर भजन मार्गी चंचल चित्ताशी ठेवून या ठाई संतांची पायी लीन व्हावे आज या ठिकाणी हा कीर्तनाचा कार्यक्रम प्रथम पुण्यस्मरण या निमित्तानं आहे. वैकुंठवासी हरिभक्ती परायण जनार्दन महाराज भोईर हे आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. म्हणून
त्यांचा पुण्यस्मरणाचा दिवस असल्या कारणास्तव तो दिवस त्यांचे चिरंजीव ऋषिकेश जनार्दन भोईर हे तुम्हा समवेत करत आहेत, तुझी साजरा करत आहेत. त्यांची पत्नी नंदा मंदा असं तरी आहे, आणि मुलगी काय ती प्रत्यक्षा. असा हा यांचा परिवार आहे. आणि या परिवाराला सोडून ते परलोकवासी झालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ वेगळं आणि आगळं असं काही त्यांनी केले असं नाही, होणारच ते केलं, होतच असत. आणि ते होणार कोणी चुकवत नसतं आणि चुकवता येत नाही. अशा तऱ्हेची महत्वाची बाब आहे. मग ती व्यक्ती किती जरी आपल्या प्रेमाची असली तरी त्या व्यक्तीला योग्य वेळेला जावं लागतंच. कारण जसा येण्याचा निश्चित ठरवलं असतं तसं जाण्याचं निश्चित झालेलं असतं. येतो ते नियमाप्रमाणे येतो आणि जातो तेही सुद्धा नियमाप्रमाणात जात असतो. याला कारण आहे आपलं प्रत्येकाचं प्रारब्ध. अर्थात प्रारब्धानंच शरीर प्राप्त होत असतं आणि प्रारब्ध संपल्यानंतर ते सोडावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी येण्यासंबंधानं अथवा इथून जाण्यासंबंधानं खेद करण्याचं काहीच कारण नसतं. आणि खेद करून काही उपयोगही होत नसतो. किती जरी तुम्ही खेद केला तरी काय तुम्ही प्रारब्ध बदलू शकता? नाही. ज्याचं जे प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाप्रमाणेच त्याचं होत असतं. त्याच्यात बदल करता येत नाही. येथ आलिय हरिहर अन्यथा न करवे अनुमात्र. हरी आणि हर जरी आले तरी प्रत्येकाच्या प्रारब्धाचा जो भाग असतो तो त्यांनाही सुद्धा बदलता येत नाही. विठ्ठल पुरा आले अवतार नाही उरो आले अवतार येथे नाही उरो आले अवतार येथे नाही उरो आले अवतार रते पामोर जीव केते जीव केते रते पामोर जीव केते जीव केते.
अवताराधिक आले पण राहू शकले नाहीत. आपल्यासारख्याची काय कथा. म्हणून जाणं हे निश्चित असल्या कारणास्तव ते गेलेले आहेत. आणि गेल्यानंतर मागच्या लोकांना जे काही कर्तव्य असतं ते म्हणजे त्यांचं वर्ष श्राद्ध म्हणा, पुण्यतिथ्या म्हणा, काय ते करायचं असतं. आणि याचप्रमाणे त्यांच्या चिरंजीवांनी आज आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण ठरवलं आहे, वर्ष झालेलं आहे. आणि हा पुण्यस्मरणानिमित्त हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. कीर्तनाकरता मी जो अभंग घेतलेला आहे म्हणजे निवडलेला आहे तो जगद्गुरु तुकोबाराय यांचा मार्गदर्शक नावाचा असा अभंग आहे. म्हणजे मार्गदर्शक अभंग आहे. मार्गदर्शक म्हणजे मार्ग दाखवणारा. मार्ग दाखवला जातो कोणाला न दिसतो त्याला. ज्याला रस्ता दिसतो, वाट दिसते, त्याला काही मार्ग दाखवायची गरज नाही. तो त्या रस्त्यानं चालू शकतो. पण कोणाला गरज आहे, ज्यांना रस्ता दिसत नाही त्यांना आणि हे उपकार भक्त संत महात्मे करतात. याचा अर्थ असा आहे, मार्ग दाखवण्याचं काम संत करतात. दुसरा महत्वाचा भाग असा, मार्ग दाखवण्याकरता संत असावं लागतं. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी संत ते दयानिधी संत ते मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते दयानिधी संत ते दयानिधी संत ते दयानिधी संत आधी मार्ग दावून गेले. दयेचे सागर असणारे असे संत महात्मे त्यांनी अगोदर सर्वांकरता मार्ग दाखवून ठेवलेला आहे. म्हणजे काढून ठेवलेला आहे. संत मार्ग दाखवतात. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवसेने भेटे पांडुरंगा भरवसेने भेटे पांडुरंगा. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरोसे आणि भेटे पांडुरंग भरोसे आणि भेटे पांडुरंग. तुकाराम महाराज हा मार्ग दाखवतात. म्हणजे तुकाराम महाराज संत होते म्हणून. कारण मुक्त हा मार्ग दाखवू शकत नाही. का बरं? तो मुक्तच आहे. मुक्ताला काय घेणंच नाही कोणाचं.
तो स्वतः मुक्त झाला, संपलं. अनेकांची काळजी तो मुक्त करू शकत नाही, विचार करू शकत नाही. तो फक्त स्वतःचा विचार करत असतो. विठ्ठल मार्गदर्शन करण्याचं काम मुक्त करत नाहीत, मार्गदर्शन करण्याचं काम संत करतात. दुसरा महत्वाचा भाग असा, मार्गदर्शन पामरे करू शकत आणि मार्गदर्शन विषयी करू शकत नाही. का? पामराला आणि विषयी माणसाला मार्ग माहीतच नाही. जर त्यांना योग्य रस्ता माहीत असता तर ते पामर या वृत्तीमध्ये कशाला आले असते खाली? पामर झाले म्हणजे अगदी नीच विषय सेवन करू लागले. वीत वाट सोडून सगळं वाटलं तसं भ्रमण करू लागले. याचा अर्थच असा आहे, त्यांना अक्कल नाही, सिद्ध झालं. विठ्ठल आणि विषय सुद्धा विषयातच आसक्त राहतो. म्हणून विषयासक्ताला सुद्धा मार्गदर्शन करता येत नाही. पण अलीकडे पामर आणि विषयी सुद्धा मार्गदर्शन करू लागलेत. ही मोठी शोकांतिका आहे की पामरांनी विषयी सक्ती माणसांना मार्गदर्शन करण्याचा विचार डोक्यात घ्यावा. पण खरं सांगा, त्यांना ते मार्गदर्शन करता येईल का नाही? कारण त्याची परमार्थाची वाटचाल झालीच नाही. तो परमार्थाच्या रस्त्याला लागलाच नाही. साधक सामूर्त्याने सुरुवात केलीच नाही. नुसता बोलका पोपट झाला. काहीतरी टिपण पाठ करून कीर्तन करू लागला. आणि कीर्तनकार झाला म्हणजे मार्गदर्शन झाला असं कुणी सांगितलं? कीर्तनकार होता येईल पण वैष्णव होता येणार नाही, म्हणजे संत होता येणार नाही. नाही संत चिन्हे उमटले आगे, उपदेशाला गे पात्र झाला. उपदेशाला गे पात्र झाला. उपदेशाला गे पात्र झाला. नाही संत चिन्हे उमटले आगे, उपदेशाला गे पात्र झाला. उपदेशाला गे पात्र झाला. उपदेशाला गे पात्र झाला. नाही संत चिन्ह उमटली अंगी, उपदेशालागी पात्र झाला. मला एक विचारायचं, पहिली पात्रता प्राप्त करावी, नंतर मार्गदर्शन करण्याकरता निघावं. अपात्र व्यक्तीने काय मार्गदर्शन करायचं? ज्याची पात्रताच नाही, योग्यता नाही,
अलीकडे हे भरमसाठ वाढले. अपात्र माणसं कीर्तन प्रवचन करू लागले. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिले आचारसंहिता तर पाहिजे, वागणं तर आलं पाहिजे. शास्त्रविहित आचार धारण केला कधी का? वागलात का कधी? त्या वाटेला लागलात कधी? कधीच नाही, कधीच नाही. नुसते पाठ कथन कीर्तनकार विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. मला पहिलं पात्रता पात्र करावी, घ्यावी, मिळवा, नंतर करावं. किंवा दुसऱ्या बाजून सांगायचं कीर्तन करण्याचा अधिकार कोण? पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. सर्व शास्त्रांचं मंथन केल्यानंतर मंथनाच्या द्वारातून सिद्धांत लक्षात येतात. अपसिद्धांत झाले तरी लक्षात येऊन जातात. शास्त्र अभ्यास केला त्यानं. मग तो कीर्तन सांगताना कुणीकडे भटकणार नाही. निदान ते अध्ययन केले म्हणून व्यवस्थित तरी बोलेल. काय शिकलाय, अभ्यास केलाय. न अभ्यास करताना कसं काय कीर्तन करू? विठ्ठल 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 विठ्ठल. गणेश बुवा मोठी वाईट स्थिती आहे. कोणी उठत आणि कीर्तन करत. शास्त्रांनी निषिद्ध केलेले स्त्री सुद्धा कीर्तन करू लागले. आणि शास्त्रांना स्त्री आणि शूद्राला वर्ज केलेले. त्याबाबत त्यांना अबोला झालेला आहे. त्यांनी फक्त श्रवणाचा अधिकार देताना दिलाय, कथनाचा नाही. ते करतात म्हणजे हेही मार्गदर्शन करतात. मार्गानं चालायचं माहित नाही, फक्त सांगायचंच माहिती. विठ्ठल 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 विठ्ठल. आत्मकल्याणाकरता त्या मार्गानं चालायला पाहिजे का नुसतं सांगायलाच पाहिजे? काय करायला पाहिजे? तुम्हाला तुमचं आत्मकल्याण करायचं ना, मग त्या रस्त्यानं चालला पाहिजे, वाटचाल करायला पाहिजे, दुसरा रस्ता दाखवायला सांगायला पाहिजे. म्हणून हे यथार्थ मार्गदर्शन नाहीत. हे सगळं थोतांड सुरू झाले अलीकडे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराज हे यथार्थ मार्गदर्शी. उजळा वयालो वाटा खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजळा वयालो वाटा खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. खरं काय आणि खोटं काय याचं दर्शन करून देण्याकरता महाराज आले होते. आता हे सुद्धा खरं आणि खोटं कळायला पाहिजे ना. काय खरं काय खोट. आता हे बापड्यांना हे सुद्धा माहिती असतं काय? जे कीर्तन करतात यांना खरं काय आणि खोटं काय माहिती आहे? जरा माझ्या नाही का पुढे काही सुद्धा माहित नाही.
सावरंबाने कीर्तन केली तर चातुर्मास केले होते पंढरपुरामध्ये बरेच. नंतर कीर्तनकार झाले. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या मागूनचे कीर्तनकार सारा महाराज मी पाहिलाय. अभ्यास करून करणं महत्वाचं आहे. श्रवण तरी व्हायला पाहिजे. नाही तुम्हाला ग्रंथ ग्रंथ म्हणजे पाहत आले ग्रंथ ग्रंथांचं अध्ययन श्रवणार होतं ना. चातुर्मास केले, मोठ्या मोठ्यांचं श्रवण केलं, ऐकलं, 10, 15, 20 अधिक काही चातुर्मास घालवले आणि चांगला अभ्यास केला तर त्याच्यातून येत ज्ञान. काहीच नाही ना. मी बोलतो हे वावगा असेल तर तुम्ही ते कीर्तनकर माझ्या सामने आणा. मग मी इथं बोलतो तो किती कुठं अभ्यास केलाय. अभ्यास नाही आणि अभ्यासापेक्षा आचरण हे महत्वाचं आहे. ध्यान ठेवा. संतत्व येत ते केवळ अभ्यास नव्हे, संतत्व येतं आचरणानं. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. मार्गदर्शन करण्याचा अधिकार संतांचा आहे, मुक्ताचा सुद्धा नाही. संतांचा का तर संत हे मुक्त झाले नाही अथवा मुक्त स्थितीत गेले नाहीत अथवा मुक्त स्थितीत राहिले नाहीत. गेले तरी मुक्त स्थितीत राहत नाही संत. कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. कष्ट विते परोपकार, देह कष्ट विते परोपकार, देह कष्ट विते परोपकार. शोधून आले संत हिता हिता जगाचे, हिता हिता जगाचे, हिता हिता जगाचे. शोधून आले संत हिता हित जगाचे, हिता हित जगाचे, हिता हित जगाचे. जशी प्रमाण म्हणतात शोधून आले मुक्त हिता हित जगाचे, अशी कुठं प्रमाण आहेत? मुक्त हे जगाचं कल्याण करण्याकरता आले असं नाही. मुक्त स्वतःच्या कल्याण करता आले, स्वतःचं कल्याण करतात, स्वतः मुक्त होऊन जातात. मुक्त होणे म्हणजे मोकळा होणं याचाच अर्थ त्याला तुझ्याची काळजी नाही. मार्गदर्शन करणारे संत आहेत आणि ते नुसते संत नाही. जगद्गुरु तुका अवतरणामयाचा, जगद्गुरु तुका अवतरणामयाचा, जगद्गुरु तुका अवतरणामयाचा, जगद्गुरु तुका अवतरणामयाचा. सकळांचा येतोनिया, सकळांचा येतोनिया, सकळांचा येतोनिया. जगद्गुरु नाव यांना. हे सर्वांना ज्ञान सांगण्याची पात्रता. गुरु याचा अर्थ ज्ञान सांगणारा. आपलं वाटतं असं नाही. म्हणून तू बरा पाहिली पुराणे धांडोळली दरुष्य. वेदाचा तो अर्थ आमाशेच ठावा, वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, तो अर्थ
आम्हासेच ठाव वेदाचा तो अर्थ आम्हासेच ठावी भार माझा वेराने वाहवा भार माथा वेराने वाहवा भार माथा वेदाचा अर्थ आम्हाशीच ठावा. मी तुम्हाला विचारतो, नुसते वेद वाचावे का वेदाच्या अर्थापर्यंत जावं? काय करावं? अर्थापर्यंत. बरं, नुसतं अर्थापर्यंत जावं का अर्थरूप व्हावं? काय करा पाहिजे? अर्थरूप हे होतं काय? संप्रदायामध्ये खूप पोकळी निर्माण झालेली आहे आणि त्याचं महत्वाचं कारण असं आहे, आपण श्रोतृ मंडळी शहाणे नाहीत म्हणून. हे खपत आहे ना, हे कुणी खपत आहे, कुणी काही आणते, कुणी काही खपत आहे, पिंगळा खपत आहे. विठाला काही खपत नाही. आपण बुद्धिमान असतो, श्रोते चांगले असते, तर यांचं कधी खपलं नसतं. म्हणून विकाल तेथे उका विका असं आहे. तुकाराम महाराज म्हणजे सर्व शास्त्रांचा आढावा घेणारे महंत आहे. पहिली पुराणे दारुलेली दरक्षणे आणि संत ते लोकोपकाराकरता, लोकांच्या हिताकरता, कल्याणाकरता मार्गदर्शन करतात. विठ्ठल ते योग्य आहे. तंबाखू खाऊ नये कोणी म्हणावं, दारू पिऊ नये कोणी म्हणावं, दारुडे ना ध्यान ठेवा ना. ही सगळी व्यसनाधीन झालेली माणसं, व्यसनाच्या ताब्यात गेलेली माणसं, पैसे कीर्तनपुराचे गोळा करायचे आणि मजा करायची, चैनी करायच्या, गाड्या उडवायच्या, काय काय नाना प्रकारचे दंगे करायचे. कसं शक्य? त्यागेने किंवा अमृतत्वमध्ये एका त्यागाने शांती प्राप्त होते. यांच्या जीवनात त्याग आहे का? चिरंजीव पद पावावयाशी आन उपाय नाही साधकाशी. साधकाला दुसरा उपाय नाही. कोणता? किंचित बोलून निश्चित कळावाय साधका. एक मुख्य पाहिजे अनुताप, वैराग्य. आता या कीर्तनकारांच्या ठिकाणी किती वैराग्य पाहायला मिळतं. माझं म्हणणं नाही तुम्ही पैसा तुमचा आहे, तुम्ही देता, मला त्यात काय म्हणणं नसतं. पुन्हा असं कधी तुम्ही केलं का त्यांचं परीक्षण? काय वेळा माणूस विनाकारण म्हणत ते बाबाला खपत नसतो. अरे असं कसं काय म्हणणं आहे? आम्हाला खपत नाही असं, आम्हाला त्यांचं पतन खपत नाही. विठ्ठल विठ्ठल हे सगळे पतनला जाणार आहेत. येतो हिताचा कळवळा, पडते हाती मनोने काळा, पडते हाते मनोने काळा, पडते हाते मनोने काळा.
पडते हाते म्हणून काळा पडते हाते म्हणून काळा पडते हाते म्हणून काळा येतो हिताचा कळवळा हाती पडती म्हणून काळा बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून ते कळकळीनं सांगतात यथार्थ मार्गदृष्टी यथार्थ रस्ता दाखवणारे कारण संत हे असतात कुठले आम्ही वैकुंठवासी त्यांचं राहणं टेन कोणतं वैकुंठ येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी म्हणजे याचा अर्थ त्यांना वैकुंठ माहिती आहे ना वैकुंठात राहणार नाही म्हणजे वैकुंठ माहिती का नाही काही कधी वैकुंठ पाहिलंय हे जे कीर्तनकार याने काही वैकुंठ पाहिलं म्हणून या लोकांकडे सावध राहा विठ्ठल 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 हे लबाड अशा द्रव्याचं वाढू देऊ नका तुम्हाला जोग महाराजांचा त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचा जर संप्रदाय जोपासना करायची असेल तर याच्यावर आळा घाला आळा विठ्ठल विठ्ठल आम्ही बोललो नाही तर बोलणार कोण जो तो पावतो खिशात भरला चालू पडतो तो तर आपल्याला गेले साधा पकवायचा घोडी ही परंपरेत चालत आलेली आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पण तिला फक्त मीच बोलतो काही बाकी खेळ बंद होतात आणि मग घोडी सुद्धा माझे कीर्तन तर येते बाकी घेत नाही बाबाचं कीर्तन मला घोडी आणा काय वाईट आहे कठीण साधे तुम्ही संप्रदायाची काही चिन्ह धारण करत तयार नाही कीर्तनापुरतं कपडे घातले तुमचे झेपऱ्या कायमचे फिरतात काय तुमचे आकार असतात काय वागणं असतं एक खोटं बोलतो का मी लक्षात ठेवा हे असं तात्पुरतं नाही कामाचं काय साधी टोपी येते केव्हा तिच्या डोक्यात कीर्तन उभं राहायचं कीर्तना केवळ टोपी येते बाकी बुडकी फिरतात मी बोलतो खोटं काय बरोबर बुडकी आणि बोडका मनुष्य पाहायला म्हणजे सुतकी मानला जातो विठाला हे अशुद्ध आहे राहणं स्थिरत राहणं पाहिजेच म्हणून बोडक्या लोकांना त्या जे आपल्या शिखांच्या मंदिरामध्ये प्रवेश नाही तुम्ही जा ना पाहायला तुम्ही बोडके गेले ना तुम्हाला दर्शनला आत जाणार नाही बाहेर करते सुतकी आम्ही कायमची सुतकी झालो
किती किती वैगुण्य या संप्रदायात शिरत राहिले आणि किती भ्रष्टाचार झालाय. वारकरी संप्रदायाचे किती ध्येय नष्ट चालले. तुम्ही लक्ष देत नाही. कोणी विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबारा हे यथार्थ मार्गदर्शी. काय मार्गदर्शन करतात, कोणता मार्ग दाखवतात? अभंगाच्या पहिल्या येवोने नरदेहा, येवोने नरदेहा, विचारावे सार. येवोने नरदेहा, येवोने नरदेहा, विचारावे सार. धरावा पैधेरो भजन मार्गे, भजन मार्गे. धरावा पैधेरो भजन मार्गे, भजन मार्गे. धरावा पैधेरो भजन मार्गे, भजन मार्गे. धरावा पैधेरो भजन चंचल चित्ता से, चंचल चित्ता से ठेवोनिया ठाये. चंचल चित्ता से, चंचल चित्ता से ठेवोनिया ठाये. चंचल चित्ताचे, चंचल चित्ताचे हे बोलिया ठाई. चंचल चित्ताचे, चंचल चित्ताचे हे बोलिया ठाई. येऊनी नरदेह विचारावी सार. धरावा पैधीर भजन मार्गी. मानवी देहाला आलेले आपण आपणाला मार्गदर्शन आहे. काय करायला पाहिजे? मार्गदर्शन ईश्वर आलेला त्याने काय करायला पाहिजे म्हणजे विचार करायला पाहिजे. कशाचा विचार? आपल्या कल्याणाचा, परमहिताचा विचार करायला पाहिजे. आणि आपल्या हिताकरता कोणतं करायला पाहिजे याचाही विचार करायला पाहिजे. कारण प्रथमतःचा भाग आहे हा नरदेह मिळतच नाही. नरदेहो दुर्लभ जाना, दुर्लभो मानुषो देहो. वाडा सायाशी मनुष्य जन्म पावावा, मिळत नाही. मिळाला कसा पाऊल वाद्य कागताली न्याय. नाही मिळाला कसा? त्याच्याकरता भरपूर पुण्याचा संचय खर्च करायला. बहुता सुकृते नरदेह लादना, बहुता सुकृते नरदेह लादना, सुकृते नरदेह लादना, बहुता सुकृते नरदेह लादना. गेला भक्ती भक्तीन गेला धोगते, भक्तीन गेला धोगते. फार पुण्य खर्च करावं लागलंय. अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या, नरदेह हाता आला तुझ्या.
आला तुझ्या नरदेहाचा आला तुझ्या जन्मीचे शेवट पाहता जन्मी शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या नरदेह हाता आला तुझ्या नरदेहाचा आला तुझ्या नरदेहाचा आला तुझ्या बहुता जन्मांती जुड लागले हाती नरदेहाची प्राप्ती. बरं तो कसा आहे अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पिढा रोग काय भजनासी उरले ते उरले ते पाहे का नाही का. म्हणून अनंत शास्त्र बहुलाश्च विद्या अल्पश्च काल अविघ्नताची यत् सारभूतम तदुपासनीयम. शास्त्र अनंत आहेत कुठं पाहत बसणार. बहुला भरपूर विद्या आहेत कुठं दांगड घेत राहणार. आणि अल्पश्च काल आपला कसं जगायचं थोडा आहे. म्हणून यत् सारभूतम तदुपासनीयम. जे सार असेल ते घेऊ करून घ्या. आणि सार कोणतं आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून शूळ पाणी जपता हे वारंवार म्हणून शूळ पाणी जपता हे वारंवार. सार 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 विठोबा नाम तुझे सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार साधून या घ्यावे विवेक नांदे त्याच्या सवे. विचारवंत तो मानला जाईल का जो सार शोधतो आणि सार ग्रहण करतो. सार आहे भगवंताचं नाम. फलकट तो संसार येथे सार भगवंत येथे सार भगवंत येथे सार भगवंत. फलकट तो संसार येथे सारे भगवंत येथे सारे भगवंत येथे सारे भगवंत. येथे सार भगवंत. भगवंताचं नाम आणि भगवान हे दोनच सार आहे. तुकोबारायांचा अवतार हा कलियुगातला आहे. आणि या कलियुगामध्ये याला महत्व आहे. कलियुगा माझी तिने नारायण दिल भेटी कलियुगी नाम तारक आणि दुजे होय भयकारक. नाम हेच तारक साधन आहे कलियुगामध्ये. बाकी सगळी मारक साधन आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. ते ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखी द्वापारे परिचर्यायाम कलतधारी कीर्तनात. कृतयुगामध्ये ध्यान धारणाही साधना होते. त्यात मग कृत काय त्रेता यज्ञ यागादी साधना होती. द्वापारे परिचर्या
पतोप्रमाणे सेवा सेवती म्हणजे पूजा अर्चा. पण कलवतात हरी कीर्तनात. हरिनाम 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 केवलम कलौ नास्तेव 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 गती अन्यथा. दुसरी गती नाही बेटा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून प्रत्येकानं हे साधन अवलंबलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ भक्तीचं अवलंबन केलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ भक्ती म्हणजे भजन. भजती ती भक्ता पांडुरंगाला भजायला पाहिजे. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया. 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 बैठकीला बसला तर नाही तरी गेला जन्म वाया. दुसरं काही केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. एक भगवंताच्या नामाशिवाय दुसरा कोणत्याचाही तुम्ही आचार कराल ते सगळं तुमचं व्यर्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मूर्खपणानं काही लोक वेगळं करत असतील आणि त्यांचं पाहुणं आपण त्यांच्या नादी लागाल तर लागू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. ते तर नरकाला जाणारच जाणार. पण तुम्ही जरा तुम्ही जाणार, तुम्ही राहणार. नामापेक्षा कशाचाच आश्रय करायचा नाही. नामा परते साधना जे तू करशी आणि काही कशा करायचं करतो, कधी भांडी पडतो. एक नाम पुरे नाम विठोबाचे बस. एक गाऊ आम्ही आणि कापे काम नाही. संपलं. भगवंताच्या नामाशिवाय कोणाच्या आश्रय करायचा नाही. नामाचाच आश्रय. बस दुसरं नाही. योग याग तप सगळी बाकी काही करायची नाही. अष्टांग योग नशिनिजे यम नियम निरोध नकीजे रया. वाचा गीत गायजे वाचा गीत गायजे गाता वाता श्रवणी ऐकीजे रया. बस दुसरं करायचं नाही. दुसऱ्या भांगडीत पडायचं नाही. आणि कोणी काय काय मूर्ती मेली तरी आपण जायचं नाही. आपण नवतया वाटा नाचो पंढरी चोहोटा. विठ्ठल विठ्ठल कोणी काहीतरी केली आचरणे मजया कीर्तने विन नाही. मदया कीर्तने विना नाही. मदया कीर्तने विना कोणी काही करे केल्या चरणे. काही आचरणे काही तरी केल्या चरणे. काही केल्या चरणे. मदया कीर्तने विन नाही. मदया कीर्तने विना नाही. मदया कीर्तने विना नाही. भगवंताचं कीर्तन भक्त करायचं. सततं कीर्तयन्तो ममितांतश्च दुर्वृतः नमस्यन्तश्च मा भक्त्या नित्यता उपासते. कीर्तनाची नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित जे नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवघड आलेले. नामापुढं काहीच नाही. कलीतलं हे साधन अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कली नगडे साधन उचित विधी विधान नकळे नगडे सर्व. भक्तीचा आश्रय करा विठ्ठल. करा हरे भक्ते परलोकीय कामा.
परलोकीय कामा सोडविल यमा पासून या. हरिभक्ती करा, हरीचं भजन करा. हरी हरिती पापाने असं आहे. हरी हरी तुम्हा म्हणा, तुम्ही म्हणाले सकळ तिने माया जाळ तुटतील. हरिमुखे म्हणा आहे मी पुण्याची गणना कोण करी. काही तोट आहे कशा करता. ही वाट सोडायची, बलत्या वाटायला लागायचं. मूर्ख माणसं आपल्याला भ्रांत करतात आणि मूर्ख लोक नाही लागतात. लागायचं नाही. पक्का दट्टून राहायचं आपल्या मार्गाला. नसंडू हे वाट सापडाले, नसंडू हे वाट सापडाले, नसंडू हे वाट सापडाले, नसंडू हे वाट सापडाले. एका वेदा मेन धरो पालाट, वेदा मेन धरो पालाट, एका वेदा मेन धरो पालाट, वेदा मेन धरो पालाट. नसंडू हे वाट सापडाले, नसंडू हे वाट सापडाले, नसंडू हे वाट सापडाले, नसंडू हे वाट सापडाले. सोडायची नाही, भय धरायचं नाही. का बरं. भय सुद्धा निर्माण करणारे काही लोक आहेत, पण आपला मार्ग भयग्रस्त नाही. म्हणून सोडायचं काही काम नाही. कशाचीच भीती नाही. असा निर्भय पंथ म्हणजे वारकरी संप्रदाय. विठ्ठल 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 येऊन नरद्या विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गे धरावा पै धीर भजन मार्गे, धरावा पै धीर भजन मार्गे. या भजन मार्गामध्ये धैर्यानं राहा. कोणत्याही काळी कसाही प्रसंग आला तर सोडून नका. निश्चित कल्याण करणारा हा मार्ग आहे. भ्यायचं कारण नाही. नारदादिकांपासून चालत आलेला मार्ग सनकादिक ज्यांचं आचरण करतात असा मार्ग निर्भयतेनं चालवावा. काय या पंथाला लागणाऱ्या माणसाच्या ठिकाणी काम येईल, क्रोध येईल, लोभ येईल, मोह येईल, ममता येईल, माया येईल, अनेक विकार येतील. आणि ते विकारी मंडळी सुद्धा काय होतील, या मार्गाला एखादं सोडतील तर त्यांनी सुद्धा सोडायचं नाही, पुन्हा त्याला दट्ट धरायचं. पापाचं क्षालन करणारा हा मार्ग आहे. म्हणून विकारांना ते होतच की विकारी माणसं पण विकारी होतातच. भजने करतात नाना प्रकारचे विकारी असतात. नको ते वास्तव विकार नको.
म्हणजे या मार्गामध्ये विकार यायला नको पण येतात विठ्ठल 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 धैर्यानं या मार्गाचा स्वीकार करायचा. संतांनी याला वाढवायचा प्रयत्न वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबा. त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न केला. आपणही वाढवण्याचं काम करा. घटवायचं काम करू नका. विठ्ठल 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 असा गोड पंथ म्हणजे भजन पंथ. या पंथाचा अवलंबन भगवान शंकरने केला. काय ते सुद्धा भजन करत होते ना. भजन करी महादेव भजन करे महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव राम पूजे सदा सेवा सदा शिव राम पूजे सदा सेवा सदा शिवा भजन करे महादेव महादेव भजन करे महादेव. शिव आळाळे तापला तोही तुझ्या नामे शीतळ झाला. भगवान शंकरानं विष प्राशन केलं. अतिशय संतप्त झाले. कशाने शांत होईनात. शेवटी नामाचा आश्रय केला. शांत झाले. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून भगवंतानं अमृताचा त्याचा आणि स्वीकार केला. नामामृत गोडी घेतली. आपण सुद्धा या अमृताचा कधी त्याग करायचा नाही. वाढवायचं. कारण अलीकडे बरेच असं भलत निघाले आणि भलत करून राहिले. आपण त्या गावात जायचं नाही आणि आपण त्यांच्या नादी लागायचं नाही आणि आपलं कधी सोडायचं नाही. का आपलं चुकीचं नाही ना. विठ्ठल 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 म्हणून येऊन नर्दिला ना तर भजन मार्ग फक्त हाताळा आणि त्या भजन मार्गानं शेवट करा. विठ्ठल 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 विठ्ठल. शेवटाला भगवंताचं नाम घेऊनच आणि देह सोडा. अंतकालेचे मामेव स्मरणोत्वाकलेवर व्यप्रयाति समद्भावम याती नास्यत्र संशय. अंतकाळी ज्याच्या नामाने तुका म्हणे सुखा पार नाही. जरी आपलं चित्त चंचल आहे अन्य विषयाकडे भ्रमण करत तर त्याला सुद्धा दांबून ठेवा. चंचल चित्तासे ठेवोया ठाये चंचल चित्तासे ठेवोया ठाये. संतांचे पाये लेट भावे संतांचे पाये लीन भावे संतांची पाये भावे संतांची पाये भावे.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय गोपाल कुमार विठोबा रखुमाई गोपाल कुमार विठोबा रखुमाई गोपाल कुमार विठोबा रखुमाई जय जय गोपाल कुमार विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला पुंडलिक हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की विठोबा रखुमाई गोपाल विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अभंग हा मोठा आहे. चिंतन करण्यासारखा आहे, चिंतनीय आहे. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे असा समय जास्त झालेला आहे. तिसरी महत्वाची माझी तब्येत बरोबर नाही. गणेश भाऊंच्या आग्रहानं आज खरं आलेलं आहे. 7-8 दिवस कार्यक्रम सगळे बंद केले. सगळे कार्यक्रम कोणते करत नाही. सगळे कार्यक्रम स्टॉप करून टाकले. पण त्यांनी सांगितलं त्यांचा मुलगा ऋषिकेश त्याला वाईट वाटेल, तुम्ही यायलाच पाहिजे. मागं तुम्ही आला नाही तर आता त्यांना असं शेवटी नायला जाणार. पण प्रकृती मात्र ठीक नाही. अशा स्थितीमध्ये झाल्याशिवाय ही आपण गोड करून घ्यावी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा. तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा. तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा. तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा. ऐसा निश्चयाचा मेरू झाला. ऐसा निश्चयाचा मेरू झाला. मेरू झाला चंचल चित्तासी ठेवूनिया ठाई. चंचल चित्तासी ठेवूनिया ठाई. ऐसा निश्चयाचा मेरू झाला. ऐसा निश्चयाचा मेरू झाला चंचल चित्तासी ठेवूनिया ठाई. चंचल चित्तासी ठेवूनिया ठाई. संतांची पायी लीन भावे. संतांची पायी लीन भावे. लीन भावे लीन भावे संतांची पायी.
संतांची पाये लीन व्हावे लीन व्हावे लीन व्हावे लीन व्हावे 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 लीन व्हावे संतांची पायी लीन व्हावे लीन व्हावे संतांची पाये लीन व्हावे संतांची पाये लीन व्हावे संतांची पाये लीन व्हावे लीन व्हावे चंचल चित्ताय ठेवले आठाये चंचल चित्ताय ठेवले आठाये विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल आ बोले पुढे वेडी पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही आ नाही विचारे